ऐतिहासिक अशी भूमी मानली जाते आणि त्याच ऐतिहासिक भूमीमध्ये प्रबोधन कट्ट्याचं उद्घाटन आज आपल्या हस्ते झालंय. कशा प्रकारे विचार युवांसाठी किंवा एकंदरीतच रुजवले जाणार आहेत? प्रबोधन कट्टा ह्याचं आज इथे उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. आपल्या समाजातील लोकांना ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण आणि फक्त इथेच शिक्षण नाही तर त्यांना बाहेर देशात सुद्धा शिक्षण घेण्यासाठी जर जायचं असेल, नोकरीसाठी जायचं असेल तर त्यांना मार्ग मिळत नसतो की कसं सुरुवात करायची. तर ह्या प्रबोधन कट्ट्यातून ते मार्गदर्शन शिबिर त्यांच्यासाठी राबवलं जाणार आहे, त्यांना गाईड केलं जाणार आहे. आताच भूषण सर जे आहेत त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन इथे केलेलं आहे आणि त्यांच्यासारखे वक्ते, त्यांच्यासारखे जर गाईड करणारे मार्गदर्शक असे जर आपल्या या कट्ट्याला लाभले तर नक्कीच मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे. आज मी खरात काकांना खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांनी आज या ठिकाणी हा प्रबोधन कट्ट्याची संकल्पना आणली आणि माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याचा मान मला दिला. त्यासाठी मनापासून त्यांचे धन्यवाद देते. आणि एक प्रामुख्याने इथली गोष्ट मला सांगावीशी वाटते की नुकतंच आमच्या नगरपालिकेचं बजेट सादर झालं. त्याच्यामध्ये आम्ही विविध योजनांसाठी बजेटची तरतूद ठेवलेली. तर त्याच्यामध्ये आम्ही दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शिष्यवृत्ती देण्यासाठी सुद्धा आम्ही तरतूद ठेवलेली आहे. म्हणजे ज्या मुलांना खरंच शिकण्याची आवड आहे तर त्यांना कुठेतरी पैसा कमी पडतो आणि मग त्यांना शिक्षण अपुरं सोडावं लागतं किंवा शिक्षणासाठी चांगल्या उच्च शिक्षित होण्यासाठी त्यांना पुढे जाता येत नाही. तर अशा दुर्बल घटकातील मुलांना सुद्धा आम्ही खास करून नगरपालिकेमार्फत त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा आम्ही खर्च उचलणार आहोत असं आजच्या ठिकाणी इथे जायचं की त्यांनी आज या ठिकाणी हा प्रबोधन कट्ट्याची संकल्पना आणली आणि माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याचा मान मला दिला.